इयत्ता 9वी, विषय भूगोल, धडा 5वा, वृष्टी. सांगा पाहू भाग 1. मुलांनो, आपण आज जो पाठ शिकणार आहोत त्याचे नाव आहे वृष्टी. वृष्टी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पाऊस येतो. पण मुलांनो, वृष्टी म्हणजे केवळ पाऊस नव्हे, तर पाऊस हे वृष्टीचे एक रूप आहे. मग वृष्टी म्हणजे काय, आपण प्रथम ते जाणून घेऊ. आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. तर आज आपण या पाठात वृष्टी आणि तिची रूपे यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पाठाच्या सुरुवातीलाच पुस्तकात काही चित्रे दिलेली आहेत. त्यांचे तुम्ही निरीक्षण करा. प्रत्येक चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य चित्रासमोर दिले आहे. त्याप्रकारे तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यात तुमच्या शब्दात वर्णन करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हे पहा, पहिले चित्र. हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात. आता पुढील वाक्य तुम्ही सांगा. बाई, पात्यांवरील पाण्याचे हे थेंब मोत्यांसारखे चमकतात. पात्यांवर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात. हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा शेतातून चालल्यास आपले कपडे गवतावरील पाण्याने ओले होतात. छान. मग माझ्या या प्रश्नाचे उत्तर सांगा बरं. गवताच्या पात्यांवरील हे पाणी कोठून आले असेल? गवताच्या पात्यांवरील हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते. रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणांत रूपांतर होते. सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यांवर झाल्याने हे जलकण पात्यांवरच किंवा पानांवरच साचतात. सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचे द्रवरूपात रूपांतर होणे होय. आता दुसरे चित्र पहा. काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते. हे हिम घरे, इमारती, रस्ते, झाडे या सर्वांवर पडते. सर्व ठिकाणी हिम असल्याने पांढरी चादर पसरल्यासारखे दिसते. या हिमवृष्टीचा आनंद घ्यायला पर्यटक मुद्दाम हिवाळ्यात काश्मीरला जातात. छान. आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? हवेतील बाष्पाचे हिमकणात रूपांतर होण्यासाठी तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते. म्हणजेच तापमान 0°C पेक्षा कमी असावे लागते. तरच संप्लवनाची क्रिया घडते, म्हणजे हिमवृष्टी होऊ शकते. मात्र आपल्या परिसरात म्हणजे महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान कमी असले तरी ते गोठणबिंदूच्या खाली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात हिमकणांची निर्मिती होत नाही आणि हिमवृष्टीही होत नाही. अगदी बरोबर. आता तिसरे चित्र पहा. आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. बाई, हा पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून ओळखला जातो. भारतात सर्वात जास्त पाऊस याच महिन्यांदरम्यान पडतो, म्हणून यास पावसाळ्याचे दिवस असे म्हणतात. हा पाऊस भारतात सर्व ठिकाणी खूप पडतो. बरोबर. आता सांगा, पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वर जाते, तेव्हा तेथील जास्त उंची व कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून बाष्पाचे जलकणांत रूपांतर होते. हेच जलकण जड होतात व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. सांगा पाहू भाग 2. आता हे चौथे चित्र पहा. लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते. बाई, या धुक्यामुळे लंडनमध्ये समोर असणाऱ्या किंवा जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. ढगांनी जणू लंडन शहराला काही लपेटून घेतले आहे. छान. मग आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? हिवाळ्यातील काही दिवस सकाळी आपल्याकडे असे धुके पडते. मात्र जसजसा दिवस चढत जातो तसतसे तापमान वाढू लागते. तापमान नेहमी आधी भूपृष्ठाजवळ वाढते. या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जलकणांचे परत बाष्पात रूपांतर होते व दुपार होण्यापूर्वीच धुके विरळ होऊन नाहीसे होते. त्यामुळे आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत असे धुके पडत नाही. फारच छान. आता हे शेवटचे चित्र पहा. काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात. गारपिटीमुळे घरे, झाडे, वाहने, विजेचे खांब, वीज वाहक तारा यांचेही नुकसान होते. गारपिटीचा माणसे, गुरे, पक्षी अशा सजीवांनाही धोका असतो.
गारपिटीमुळे शेतातील पिके संपूर्णपणे मोडून पडतात. संत्रे, द्राक्षे, केळी यांच्या बागांचेही गारपिटीने नुकसान होते. छान. आता सांगा, गारा नेहमी का पडत नाहीत? गारांची निर्मिती होण्यासाठी हवेचे जोरदार ऊर्ध्वप्रवाह वाहावे लागतात. ऊर्ध्वप्रवाह म्हणजे जमिनीकडून आकाशाकडे जाणारे हवेचे प्रवाह. शिवाय बाष्पाचे प्रमाणही जास्त लागते. अशी परिस्थिती नेहमीच उद्भवत नाही, त्यामुळे गारा नेहमी पडत नाहीत. छान. तर मुलांनो, या 5 चित्रांच्या आधारे आणि त्यावरील चर्चेच्या आधारे तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना वृष्टी व तिच्या प्रकारांविषयी कल्पना आली असेलच. आपण त्याविषयीची अधिक माहिती काही मुद्द्यांच्या आधारे घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीचा साधारणपणे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या या जलयुक्त भागावर जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते भरपूर आहेत. या चित्रांमध्ये दाखविल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. म्हणजेच पाणी अनेक माध्यमातून पृथ्वीवर येत असते. म्हणजेच पाऊस, गारा, धुके, हिम यासारख्या अनेक रूपात वृष्टी होत असते. हे सर्व घडत असते ते वातावरणातील बाष्पामुळे. बाष्पाच्या कमी अधिक प्रमाणावर हे आविष्कार अवलंबून असतात. हवामानात जसे बदल होतात तसे हे आविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचीवरील प्रदेशात म्हणजे जेथे गोठणबिंदूपेक्षा कमी तापमान आहे अशा जम्मू काश्मीरच्या प्रदेशात हिम पडते. तसेच कोठे कोठे पाऊस पडतो, तर काही प्रदेशात दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. वृष्टी. आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. वृष्टीची अनेक रूपे आहेत. उदाहरणार्थ हिम, गारा, पाऊस ही प्रमुख रूपे आहेत. तर दव, दहिवर, धुके ही इतर काही रूपे आहेत. या प्रत्येक रूपाची सविस्तर माहिती आपण घेऊया. प्रथम आपण हिम म्हणजे काय ते बघू. हिम वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन म्हणतात. संप्लवन क्रियेत वायू रूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते. तर उष्णकटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. हिम घन स्वरूपात असते. त्याचे वस्तुमान जास्त असते. ते पाण्यासारखे हलके नसते. त्यामुळे ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही. त्याचे एका जागी थरावर थर साचून राहतात. अशा प्रकारे हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे त्याचे मोठे थर किंवा ढीग तयार होतात. त्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. हिम पडणाऱ्या प्रदेशातील लोकांना हिमदाह होऊ नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. हिमदाह म्हणजे अतिथंड तापमानामुळे त्वचा व त्वचेशी संलग्न असणाऱ्या उती किंवा पेशी गोठणे होय. हा परिणाम सहसा हात, पाय व चेहऱ्याच्या त्वचेवर होतो. बर्फाच्छादित प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा तिथे पर्यटनाला जाणाऱ्या लोकांना अनेकदा हिमदाहाचा त्रास होतो. हिमवृष्टी होणाऱ्या प्रदेशाला हिम वितळल्यानंतर पाणी मिळते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की आपण साधारणपणे हिम म्हणजेच बर्फ असे म्हणत असलो तरी हिम व बर्फ यात फरक असतो. उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचीवरील प्रदेशात जेथे तापमान 0°C पेक्षा कमी आढळते तेथे हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. हे हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. बर्फाचा किसलेला किस असतो. त्या स्वरूपात हिम असते. या हिमाचे थरावर थर साचतात. असे थर साचत असताना वरील थरांचा दाब खालील थरांवर पडतो. त्यामुळे हिमाचे खालचे थर एकसंघ, भरीव, पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेला भरीव, पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात. तर बर्फ तयार होण्याचा अजून दुसरा एक प्रकार या चित्रात दिसत आहे.
यात हिमाच्छादित पर्वतरांग असून त्याखाली गोठलेला जलाशय आहे. ज्यावेळेस तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी होते त्यावेळेस जलाशयाच्या वरच्या पाण्याचा बर्फाचा थर तयार होतो. असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर म्हणजे वरच्या थरावर तरंगतो. हा बर्फ तापमान कमी झाल्याने तयार होतो. याचा हिमवृष्टीशी संबंध नसतो. म्हणजेच हिम व बर्फ यांच्यात फरक असून ते वेगवेगळे आहेत. गारा. मुलांनो, तुम्ही उन्हाळ्यात गारा पडलेल्या पाहिल्या असतील किंवा त्याची बातमी ऐकली असेल. आपल्या परिसरात नेहमी गारा पडत नाहीत. त्या शक्यतो उन्हाळ्यातच पडतात. गारा हे वृष्टीचे रूप आहे. या गारांची निर्मिती कशी होते ते आपण पाहूया. भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. म्हणजे भूपृष्ठाकडून आकाशाकडे हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होते. हवा थंड होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. म्हणजे बाष्पाचे जलकणात रूपांतर होते. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. घनीभवन होणे म्हणजे जलाचे घनरूपात रूपांतर होणे. गारा या जलकणांपेक्षा वजनाने जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात. परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. वर गेल्यानंतर तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत जातात आणि त्या मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. समकेंद्री थर म्हणजे गारा तयार होत असताना ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या सतत वर खाली होत राहतात. जास्त उंचीवर गेल्याने त्यांच्या भोवती बर्फाचा नवा थर साचतो. ही क्रिया पुन्हा पुन्हा घडल्याने गारांवर एकावर एक असे अनेक थर तयार होतात. अशा थरांना समकेंद्री थर असे म्हणतात. हिमाचे थरांवर थर साचल्याने या गारा मोठ्या होतात. नंतर वजन वाढल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने त्या जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते. काढणीला आलेली पिके भुईसपाट होतात. तसेच जीवित आणि वित्तहानी होते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी मार्च 2018 रोजी धुळे, जळगाव यासारख्या जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली. त्यात अनेक पशुपक्षी मृत्युमुखी पडले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुलांनो, मला सांगा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. मग गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल? नाही माहीत? बरं, मीच सांगते. जसा पावसाचा कालावधी 4 महिन्यांचा असतो तसा गारपिटीचा कालावधी सांगता येत नाही. जसा पाऊस सलग व मोठ्या प्रमाणात पडतो तशी गारपीट कधीतरी होत असते. त्यामुळे पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट, छत्रीसारखी साधने आहेत. तशी गारपिटीपासून संरक्षणासाठी काही साधने नाहीत. तरीही आपण गारपिटीपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? तर गारपीट सुरू झाल्यास शक्यतो एखाद्या मजबूत घराचा किंवा इमारतीचा आसरा घ्यावा. उघड्या जागी असल्यास गुडघ्यावर बसावे आणि डोके खाली मांड्यांजवळ घेऊन बचावाचा प्रयत्न करावा. आणि शक्य असल्यास संपूर्ण शरीराभोवती ब्लँकेट किंवा घोंगडी गुंडाळून घ्यावी. भारत, आफ्रिका व आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत. तर शीतकटिबंधात उष्णता नसल्याने, ऊर्ध्वगामी प्रवाहच नसल्याने गारा पडत नाहीत. या गारा विरघळल्यानंतर त्यापासून पाणी मिळते. पाऊस. मुलांनो, वृष्टीचे पुढचे रूप आहे पाऊस. हा पाऊस कसा पडतो त्याची माहिती आपण एका प्रयोगाद्वारे घेणार आहोत. आपण या ठिकाणी तो प्रयोग करूया. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: धातूचे झाकण असलेली काचेची बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मूठभर खडे मीठ म्हणजेच जाडे मीठ. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करा. प्रथम धातूचे झाकण असलेली काचेची बरणी घ्या. झाकण प्लास्टिकचे नको, ते धातूचेच हवे, कारण प्रयोग करताना त्याला टोचे पाडायचे आहेत.
तसेच बरणी ही काचेचीच हवी, कारण काचेच्या पारदर्शकतेमुळे बरणीत होणारी क्रिया पाहता येईल. या बरणीचे झाकण बाजूला काढून ठेवा. आता या झाकणाला वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या साहाय्याने टोचे पाडा. हे टोचे पाडताना झाकणाला छिद्रे पडणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर बरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी भरा, मात्र हे पाणी उकळलेले नको. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण एकदम घट्ट बसवा, म्हणजे बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही. शेवटी बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मूठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. आता 10-15 मिनिटे हे असेच राहू द्या. मुलांनो, हे पहा, पावसाला सुरुवात झाली. बरणीच्या झाकणाकडून जलकण खाली पडू लागले आहेत. आता हे कसे झाले ते समजून घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. बरणीत जे गरम पाणी ओतले होते त्या गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाते. बरणीला झाकण घट्ट बसविल्याने ही वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे वाफेला शीतलता मिळते आणि पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते, म्हणजे वाफेचे जलकणात रूपांतर होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोच्यांमुळे हे जलकण तेथे एकत्र येतात व थेंबांच्या रूपात खाली पडतात. अशा तऱ्हेने पाऊस पडतो. ही क्रिया पर्जन्यवृष्टीच्या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते. पाऊस. पृथ्वीवर पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंचावर गेल्यावर या हवेचे तापमान त्या ठिकाणच्या कमी तापमानामुळे कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणात रूपांतर होते, म्हणजेच बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुळीचे कण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण वजनाने जड असतात. ते हवेत तरंगू शकत नाहीत. त्यामुळे जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: आरोह किंवा अभिसरण पाऊस, प्रतिरोध पाऊस आणि आवर्त पाऊस. यांची सविस्तर माहिती पुढे करून घेऊ. किंवा अभिसरण पाऊस. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा तापते. ही हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते आणि ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते, कारण जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो, कारण विषुववृत्तावरील तापमानात जास्त बदल होत नाही. त्यामुळे एकच क्रिया सतत घडते. अशा प्रकारच्या पावसात म्हणजे आरोह पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे आणि दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये असा आरोह प्रकारचा पाऊस पडतो. मुलांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही, कारण पाणी व भूपृष्ठ तापण्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. भूपृष्ठ लवकर तापते, त्या तुलनेत पाणी सावकाश तापते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडतात आणि तापमानही जास्त असते. तेथील भूपृष्ठ दुपारपर्यंत खूपच तापते. त्यावरील हवा गरम होऊन वरती जाते. तिची रिकामी जागा पाण्यावरील हवा भरून काढते. त्यामुळे जमिनीवर अभिसरण पाऊस पडत असला तरी विषुववृत्तीय समुद्रावर दुपारी अभिसरण पाऊस पडत नाही. प्रतिरोध पाऊस. मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहेच की प्रतिरोध म्हणजे विरोध करणे किंवा अडथळा आणणे. बाष्पयुक्त हवेला अडथळा निर्माण झाल्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्याची सविस्तर माहिती आपण घेऊया. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. ते वाहत असताना त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. त्यामुळे ते वारे पर्वताला अनुसरून ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने जाऊ लागतात.
परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो, म्हणजेच वारे ज्या दिशेने वाहत येतात त्या दिशेला जास्त पाऊस पडतो. मात्र पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. त्यामुळे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तुम्हाला या दोन्ही आकृत्यांवरून ही संकल्पना अधिक समजेल. भारतीय उपखंडाचा विचार केल्यास मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. हे आपण या आधीच्या इयत्तांमध्ये बघितलेच आहे. या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अरबी समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात. त्यामुळे कोकणात जास्त पाऊस पडतो, कारण कोकण पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूस आहे. परंतु वारे जसजसे पुढे जातात तसतसे पावसाचे प्रमाण कमी होते. मुलांनो, हे चित्र पहा, त्याचे बारकाईने निरीक्षण करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाई, महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. बरोबर. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस म्हणजे धुळे, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा काही भाग या प्रदेशात येतो. खूपच छान उत्तरे दिलीत. मुलांनो, पावसाच्या 3 प्रकारांपैकी हा तिसरा प्रकार आहे. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे म्हणतात. याला ग्रामीण भागात भोवरा असेही म्हणतात. आवर्त केंद्र ज्या ठिकाणी असते त्या केंद्राकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते, तर केंद्रातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्याने तिचे तापमान कमी होते आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. हे आवर्त ज्या प्रदेशावरून जाते तेथे पाऊस पडतो. आवर्त प्रकारचा पाऊस पृथ्वीवर समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील मोठे असते. त्या मानाने उष्णकटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. आवर्त पर्जन्याची निश्चितता कमी असते. त्यामुळे या पर्जन्यामुळे काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळेस अवर्षण म्हणजे दुष्काळ अशा आपत्ती उद्भवतात. पर्जन्याचा दुसरा प्रकार म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. हा जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा आहे. विषुववृत्तीय प्रदेशात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडतोच, परंतु प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस आपत्तींना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ अतिवृष्टी, पूर व अवर्षण इत्यादी. आपल्या देशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे भारताला या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलांनो, हा नकाशा पहा, त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे? बाई, विषुववृत्तीय प्रदेश, आग्नेय आशियाचा मोसमी पावसाचा प्रदेश, वायव्य युरोप, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी, अमेरिकेचा पूर्व व पश्चिम किनारा या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. बरोबर. भारतीय द्वीपकल्पाच्या मध्य भागात पाऊस कमी असण्याची कारणे सांगा. भारतीय द्वीपकल्पाचा मध्य भाग हा दोन्हीकडील किनारपट्ट्यांपासून दूर आत खंडांतर्गत असल्याने तेथे कमी पाऊस पडतो. अगदी बरोबर. विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचे कारण काय असेल? कारण आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे, त्यामुळे तेथील तापमान तुलनेने कमी असल्याने विषुववृत्तीय भागात जशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल?
युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते, कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. तसेच तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून आत दूर असल्याने बाष्पयुक्त वारे तेथे पोहोचू शकत नाहीत. ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल? ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या टापूत येते. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धात भूभागांच्या पश्चिम किनाऱ्यावर जसा पाऊस पडतो, त्याचप्रमाणे पाऊस दक्षिण गोलार्धात असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर होतो. जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का आहेत? उष्णकटिबंधीय प्रदेशात जास्त तापमान असल्याने अभिसरणाची क्रिया घडून येते व त्यामुळे पाऊस पडतो. खूपच छान. तर मुलांनो, अशा तऱ्हेने नकाशाच्या आधारे व प्रश्नोत्तरांद्वारे आपल्याला जगातील पावसाचे झालेले वितरण किंवा प्रमाण समजते. मुलांनो, जागतिक पर्जन्य वितरणाच्या नकाशावरून तुमच्या लक्षात आले असेल की वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना व अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. पर्जन्य मापक. मुलांनो, पावसाळ्यात तुम्ही टीव्ही, रेडिओवर ऐकत असाल की आज दिवसभरात किती मिलीमीटर पाऊस पडला. त्या पावसाचे प्रमाण कसे बरे काढीत असतील? तर त्यासाठी पर्जन्य मापक नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्य मापक म्हणतात. ही पर्जन्य मापकाची आकृती पहा. त्यामध्ये तुम्हाला एक नरसाळे दिसते आहे. हे नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते, म्हणजे त्याच्या तोंडाचा आकार हा ठराविकच असतो. या नरसाळ्यात पडलेले पाणी पर्जन्य मापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या सहाय्याने मोजले जाते. बाजूलाच मोजपात्र ठेवले आहे. एखाद्या प्रदेशात जास्त पावसाचे प्रमाण जास्त असेल तर ही नोंद दर 3 तासांनी घेतली जाते. मुलांनो, तुम्हाला दिसत असेल की या मोजपात्रावर 0, 5, 10, 20 अशा मिलीमीटरच्या खुणा केलेल्या आहेत. पाऊस मोजण्यासाठी हे उपकरण पावसाचे पाणी पर्जन्य मापकात जमा होताना कोणताही अडथळा येणार नाही अशा उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणत्याही प्रकारची बाधा न येता त्यामध्ये जमा करता येते. मुलांनो, 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी हे तुम्हाला माहिती आहे का? आपण नेहमी ऐकतो की या प्रदेशात 100 मिलीमीटर पाऊस पडला किंवा 150 मिलीमीटर पाऊस पडला. आता 100 मिलीमीटर किंवा 150 मिलीमीटर हे त्या पावसाचे संपूर्ण पाणी नसते, तर ते विशिष्ट पद्धतीने जमा केलेले पाणी असते. मग यातील 1 मिलीमीटर म्हणजे किती पाणी हे जर आपल्याला काढायचे असेल तर एक पद्धत आहे. 1 मिलीमीटर पर्जन्य मापकातील पावसाचे पाणी म्हणजे जमिनीवरील 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पाणी वाहून जाऊ न देता, जमिनीत मुरू न देता व बाष्पीभवनही होऊ न देता साठवलेले पाणी होय. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील पाऊस म्हणजे 10 लाख लिटर पाणी होय. हिमवर्षाव कसा मोजतात? मुलांनो, जसे आपण पर्जन्य मापकाच्या सहाय्याने मोजतो, तशाच प्रकारे हिमवर्षाव देखील पर्जन्य मापकाच्या सहाय्याने मोजता येतो. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. त्यापासून मिळालेले पाणी पर्जन्य मापकात ओतून ते मोजावे लागते. 120 मिलीमीटर बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्यासम असतो. म्हणजेच 120 मिलीमीटरच्या थरातून 10 मिलीमीटर पर्जन्या एवढे पाणी उपलब्ध होते. धुके, दव आणि दहिवर. मुलांनो, आतापर्यंत आपण वृष्टीची हिम, गारा व पाऊस ही प्रमुख रूपे पाहिली. आता आपण वृष्टीची इतर रूपे म्हणजेच धुके, दव आणि दहिवर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन म्हणजेच संप्लवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. धुके. मुलांना, तुम्ही हिवाळ्यात धुके पाहिले असेल. ज्यावेळी भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते, अशा वेळी तापमान कमी झाल्यामुळे
भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजेच बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. दव. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. या प्रकारचे दवबिंदू आपल्याला हिवाळ्यात गाडीच्या काचा, वनस्पतींची पाने यासारख्या ठिकाणी पाहायला मिळतात. दहिवर. ज्या प्रदेशातील तापमान 0°C कमी असते अशा प्रदेशात वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. दहिवर जम्मू काश्मीर सारख्या कमी तापमान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. वृष्टीचे परिणाम. मुलांनो, पृथ्वीला जे पाणी मिळते त्याचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. वृष्टीच्या विविध रूपातूनच पृथ्वीला पाणी पुरवठा होत असतो. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर येतात. त्यालाच ओला दुष्काळ म्हणतात. महापुरामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ पडतो. त्यावेळी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी, चारा मिळत नाही. शेतीसाठी पाणी नसल्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अन्नधान्य इतर देशांकडून आयात करावे लागते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात अशा दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते. कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकडे होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. हे तुम्ही टीव्हीवर पाहिलेच असेल. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. मुलांनो, तुम्ही जर दाट धुके असताना सकाळी 7च्या दरम्यान बाहेर फिरायला गेलात तर तुम्हाला जाणवेल की अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. म्हणजेच जवळची वस्तूही अस्पष्ट दिसते. अशा वेळी रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यावर दाट धुक्याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. म्हणजेच पिकांवर, फळांवर दहिवर पडल्यास पिके, फळे खराब होतात. तसेच दहिवर रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव व धुक्याने रोगराई पसरते. त्यामुळे शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी दव उपयुक्त ठरते. आम्ल पाऊस. मुलांनो, आपण आजही बातम्यांमध्ये ऐकतो की काही ठिकाणी आम्लपर्जन्य होते. आम्लपर्जन्यालाच काळा पाऊस असेही म्हणतात. उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळतात. उदाहरणार्थ, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यासारखे विविध वायू हवेत मिसळले जातात. या वायूंचे हवेत असणाऱ्या बाष्पाशी रासायनिक क्रिया घडून येते. त्यातून वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी आम्ले तयार होतात. पावसाच्या पाण्यात विरघळलेली ही आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात. हा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम. मुलांनो, अशा या आम्लपर्जन्यामुळे विविध दुष्परिणाम होतात. कोणते ते पहा. आम्लपर्जन्यामुळे नदी, ओढे, तलाव, जलाशय यांचे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा जलाशयात असलेले मासे व इतर जलचर यांचा मृत्यू होतो. वनांच्या प्रदेशात आम्लवर्षा झाल्यास झाडांची पाने करपटतात, जळतात आणि पुढे गळून पडतात व प्रसंगी झाडेही मरतात. वनातील पशुपक्ष्यांनाही आम्लवर्षामुळे हानी पोहोचते. आम्लवर्षामुळे मृदेवरही परिणाम होतो. मातीतील सूक्ष्मजीव मरतात. मृदा नापीक बनते.
आम्लवर्षेमुळे इमारती, लोखंडी पूल, वाहतूक मार्ग व शहरांमध्ये उभारलेले विविध पुतळे यांच्यावरही रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांचेही अतोनात नुकसान होते. तर मुलांनो, अशा तऱ्हेने या पाठातून आपण वृष्टी व तिची रूपे यांची सविस्तर माहिती